सर्वप्रथम मी सर बापू असतील असले कृतज्ञता व्यक्त करतो. मला इथं म्हणजे सरांनी सांगितलं की असं असं काय काय म्हणजे तुम्ही येऊ शकता का, तर मी येतो म्हणतो. आणि माळी सरांनी बोललं की असं की सर तुम्हाला पण तिथं बोलायचं असेल, त्यामुळे तुम्हाला तिथं बोलायचं आहे, ठीक आहे. तर मी इथं तुम्हाला मनापासून अगदी मनापासून मी तुम्हाला सांगतो, मी तिथं जाऊन किती लोक येणार तर मी काय पुढे बोलणार आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. माझ्यासाठी महत्त्वाचं काय होतं, बापू आणि माळी सर काय बोलणार आहेत आणि त्यांच्यातनं काय मला नोट्स काढता येईल माझ्यासाठी महत्त्वाचं, ते माझ्यासाठी खूप खूप मोठी भूक, मला खूप प्रचंड मला भूक होती, ठीक आहे. माळी सर मला बोलले की सर बोला, तुम्ही मला बोला. लक्षात आलं का, म्हणजे मला त्यांच्याकडनं जेवढं काढून घेता येईल पिळून ते काढून घ्यायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती का तुम्हाला सोपं आहे की माळी सरांनी म्हटले, हे तेजीने म्हटले बायकोनी कामाला तेच पण सांगायचं तात्पर्य काय बघा, एवढं सगळं म्हणजे सकाळपासून आतापर्यंत सेशन झालं त्यातलं एक सार काय होतं माहिती का, जसा विचार तसं परिणाम, बरोबर आहे का? ऐकलंय का तुम्ही? जरा म्हणा तसा विचार तसा परिणाम, जसा विचार तसा परिणाम, जसा विचार जसा परिणाम, जसा विचार तसा परिणाम, परिणाम असतो, ठीक आहे. तर हे सत्य असतो, हे सत्य असतो, जसा विचार तसा परिणाम असतो, ठीक आहे. तर गेली 10 वर्ष ह्यामध्ये मी रिसर्च करतोय, बरेचसे पुस्तकाचं वाचन केलं. आज मी जे तुमच्यासमोर बोलणार आहे किंवा हे बोलणार आहे तर ते कसं बोलणार, कशाच्या आधारावर बोलणार आहे. तर बघा, माझ्यासोबत माळी सरांचा सहवास आहे किंवा बापूंचा सहवास आहे, तर आपल्या इथं उपस्थित मी पण उपस्थित आहे, तर आपल्यासोबत इथं उपस्थित जोशी मंत्री पण उपस्थित आहेत, नेपोलियन पण उपस्थित आहेत, रॉन्डाबर्न पण उपस्थित आहे ना, ही सगळे लोक उपस्थित आहेत, ठीक आहे. आणि जॅक कॅनफिल्ड, ठीक आहे, ही लोक उपस्थित म्हणजे ह्यांचे विचार उपस्थित आमच्यासोबत आहेत, ठीक आहे. मग ह्यांनी काय सांगितले, यांनी काय सांगितले, ठीक आहे, आणि त्यांनी काय सांगितलं पुस्तकामध्ये, ठीक आहे. आणि त्यांनी ते सांगितल्यानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये काय वापरलं, आणि ते वापरून मी जे माझे अचिव्हमेंट म्हणजे जे काही माझे लक्ष आहेत, जे माझे स्वप्न आहेत, ते मी अचिव्हमेंट करत चाललेलो आहे, ठीक आहे. मग एकंदर मला सगळ्यात क्युरियोसिटी काय झाली माहिती का, एवढं मला मी स्वतःचं भाग्य समजतो. आणि सगळ्यात म्हणून मी सांगू काय, माळी सर बापूंनी आम्हाला बोलले, कोण बोलले सांगा, ब्रह्मांड, तुम्ही बोलला सगळेजण आम्हाला, लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या, आम्ही तुम्हाला बोलले, तुम्ही सर्वांना बोलला, तुमच्यासाठी तुम्ही सर्वांसाठी टाळून जाऊ. काय नाही बरोबर, एवढं आम्ही ट्रेनिंग घेतले बापू सरांनी, एवढे ट्रेनिंग घेतले बापू सरांनी, माळी सरांनी, आणि मी पण कायम ट्रेनिंगमध्येच आहे. आम्ही सारखं कायम ट्रेनिंगमध्येच आहे. आमचं अनालिसिस काय कसं पण होतंय. आज 31 डिसेंबर आम्हाला करता आलं असतं, आमचं प्री प्लॅन असतेच हो सगळं, किंवा माळी सरांना पण सांगायला लागत नव्हतं, त्याने पण त्याचं प्री प्लॅन केलं असतं की. मग विचार करा किती मोठं भाग्य म्हणतोय बघा आपलं, समजा की या व्यक्तीने पुढच्या वर्षी प्लॅनिंग केलं. म्हणजे लक्षात, जी लोक शून्यातून वर गेले आणि ते शून्यातून वर जाण्यासाठी ज्या टेक्निक त्यांनी वापरले, जे त्यांनी कृती करतात आदल्या प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला आधी आपण जे काय करतो त्या कृती आपल्यासोबत बसून ते करतात. भाग्य आहे की नाही आपलं, टाळ्या बंद. तर आपल्याला काय करायचंय बघा, तिथे एकमेव येण्याचा उद्देश असा आहे बघा, माझे गुरु असं म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये सुप्तशक्ती दडलेली असते, प्रत्येक माणसामध्ये सुप्तशक्ती दडलेली असते. जर त्या शक्तीचा त्यानं वापर केला तर त्याच्यातून असामान्य यश त्या व्यक्तीला मिळू शकतं, ठीक आहे. स्वेट मार्टिनचं एक वाक्य आहे, स्वेट मार्टिन ज्यावेळी जपानवर अणुबॉम्ब पडला, त्या जपानने पूर्ण क्रांती केली. आज बघा, जपान हा देश टेक्नॉलॉजीनं आणि क्वालिटीने 1 नंबरवर आहे की नाही सांगा. विकसित देशांच्या यादीमध्ये जपान हा 3 नंबरला आहे, ठीक आहे. आणि त्या 3 नंबर नेण्यासाठी जपानला एवढं विकसित करण्यासाठी ज्या व्यक्तीनं मार्गदर्शन केलं, ज्या व्यक्तीनं तत्वज्ञान मांडलं, किंवा ज्या व्यक्तीच्या विचारांना आज कसं बघा इकडं आपल्या देशामध्ये आता ह्या पॉलिटिक्स काही घ्यायचं नाही, यामध्ये आपल्याकडे लोक काय मोदी 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 केले की नाही सांगा, केलं नाही. म्हणजे त्या विचाराला अब अच्छे दिन आने वाले,
ह्या विचाराला सगळी लोक प्रेरित झालीत आणि देश एक हाताने त्याला काय दिली, सत्ता दिली, बरोबर ना. तसं ना त्यावेळी स्वेट मार्टिनचं नाव खूप, त्यावेळी त्या स्वेट मार्टिनचे विचार खूप क्रांती केली. आणि स्वेट मार्टिनचा एक विचार, एक मांडणी होती ती खूप तुम्हाला सर्वांसाठी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती एखादा विचार करतो, एखादं स्वप्न मनामध्ये पकडतो, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती शक्ती सुद्धा निसर्ग त्याला भार करतो. म्हणजे बघा, आपण जेव्हा एखादं स्वप्न बघतोय ना, म्हणजे आपण कमकुवत नाहीत, लक्षून घ्या, आपण कमकुवत नाही आहोत. आपली स्वप्न कमकुवत काय, आपली स्वप्न कमकुवत, लक्षून घ्या. आपण स्वप्न मोठं बघत नाही, ठीक आहे. मग बघा, मी असंच ना तुम्हाला सांगण्याचा मुद्दा म्हणजे मला असं नाही की बाबा कोण गॉडफादर असं काय म्हणत नाही आपण, लक्षून घ्या. पण कमी वेळ सांगायचा मुद्दा असला तुम्हाला सांगतो. मी आत्ता जे अनुभव होते किंवा आता ह्याच वर्षी, ह्यात काय माझं मोठेपणा सांगत नाही, पण तुम्ही माझं काय ऐकायचं, आज जे मी सांगणार आहे ते तुम्ही काय ऐकायचं, मुद्दा आहे की नाही, बरोबर आहे, पॉईंट आहे की नाही. आम्ही तुमचं काय ऐकायचं, बरोबर आहे की नाही सर. सल्ला सही नाही जातो. माळी सर सल्ला देतात, मी सल्ला देतोय, बापू सल्ला द्यायला तिथं. मग त्यांचं काय ऐकायचं, कारण ते अचिव्हमेंट केले, ते स्वतः अचिव्हमेंट करून दाखवलेले आहे. तर मी पण तुम्हाला सांगतो, आता ह्या वर्षी म्हणजे बघा, स्वप्न मोठी बघा, आपण ऐकतो, सर्वांचं ऐकले का आपण, स्वप्नी मोठं बघा, स्वप्न मोठं बघा. पण स्वप्न बघत असताना पहिल्यांदा जो सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम काही अडथळा येतो ते म्हणजे शंका. काय ते शंका, पहिल्यांदा स्वतःवर शंका. हे त्यांच्या बाबतीत होईल, हे माझ्या बाबतीत काही गॅरंटी नाही. पण तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपली शंका, स्वतःवरची शंका पहिला दूर करायचं. जे 2025 मध्ये आपल्याला जे अचिव्हमेंट करायचं आहे, 2025 मध्ये जे आपल्याला अचिव्हमेंट करायचं आहे, ठीक आहे. बघा, ही सगळी विजनरी लोक आहेत, बापू असतील, माळी सर, ही सगळी विजनरी लोक आहेत. माळी सर काय बोलले ऐकला तुम्ही, तुमच्या लक्षात आहे. त्यांच्यातले किती महत्त्वाचा पॉईंट आज घेण्यासारखं तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वात महत्त्वासाठी मी काय शिकलो हे मी तुम्हाला सांगतो. त्यांना 5 वर्षात काय करायचं, पुढील 15 वर्षात काय करायचं, पुढील 30 वर्षात माझं काय असणार लाईफ, क्लिअर आहे. काय आहे, क्लिअर आहे, स्पष्ट आहे त्यांना की आम्हाला नेमकं काय करायचं आहे. लक्ष्मी, किती पण मोठा एक्सपर्ट ड्रायव्हर असू दे, कितीही मोठा एक्सपर्ट ड्रायव्हर असू दे, जर धुक्यानं काच भरली असेल तो ड्रायव्हिंग करू शकणार नाही. बरोबर आहे ना. समोरची काचची धूळ बसल्या ती पुसून टाकायला पाहिजे. मग आपल्याकडं प्रचंड जिद्द आहे, आत्मविश्वास आहे, कार्य करण्याची तयारी आहे, सगळं आहे आपल्याकडं. आज तुम्ही इकडं एवढ्या टॉपच्या पोझिशन कशाला आला, सगळं सोडून त्या टॉपच्या पोझिशन करणं आपल्याला टॉपला जायचं. बरोबर आहे का, बरोबर आहे ना. टॉपला कधी स्पर्धा नसते, टॉपला स्पर्धा कधीच नसते बघा. त्यामुळे स्वप्न जे बघते आपली टॉपचीच बघायची. मी सुद्धा टॉपचं स्वप्न बघितलं, ते का बघितलं हे पण मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. हे बघा, सांगणं खूप सोपं आहे, पुस्तक वाचायचं हे पुस्तक आहे बाबा, आणि ह्या पुस्तकामध्ये वाचणं खूप, आणि ते पुस्तक वाचून ते इम्प्लिमेंट करून जगाला सांगणं हे खूप मोठे चॅलेंजिंग आहे, ठीक आहे ना. तर बघा, बऱ्याच जण वाटतंय अरे हे बापू माळी साहेब तुम्ही मागच्या वर्षी शिकायला पाहिजे, बऱ्याच जण, बरोबर ना बापू, वाटतंय ना सांगा. हे जर पहिल्यापासून जर करत असतं बापू आम्ही किती पुढे झालो, वाटतंय की नाही सांगा. सगळ्यांना वाटतंय ना, हे आधीपासून पाहिजे होतं सर असं, हे ह्याच वर्षी कसं यायला. तर मी तुम्हाला सांगतो, सक्सेससाठी वय मॅटर करत नाही, तुमचे एज अजिबात मॅटर करत नाही. डोनाल्ड ट्रम्प वयाच्या 70व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झाले. किती वर्षी, 70व्या वर्षी. आणि 45व्या वर्षी कोण, बराक ओबामा रिटायरमेंट झाले. तेव्हा वय ट्रम्प जर म्हणत असते की अरे माझं कसं नाही झाले ना, म्हणजे वय कधी सक्सेसला मॅटर करत नाही. तुमच्यातले एकदा ऊर्जा ती कनेक्ट झाला. आता हिने छान किती सांगितले, शेडजीने सांगितले किती छान, 7 चक्र ऍक्टिव्ह. तर हे 7 मी तुम्हाला सांगू काय, माझ्या अभ्यासामध्ये माळी सर, जर आपल्याकडे इंटेन्शन केलं असेल, मी काय म्हणतो तुमचं उद्देश शुद्ध असेल,
उद्देश शुद्ध असेल, तुमचं स्वतः पहिला विश्वास स्वतःवर लिहून घ्या. 3 विश्वास आपण इथे पाळायचे होते. 3 विश्वास. पहिला विश्वास स्वतःवर. 3 विश्वास इथे पाळायचे तुम्हाला सर्व. पहिला विश्वास स्वतःवर. दुसरा विश्वास तुमच्या विचारांवर. आणि तिसरा विश्वास आहे ब्रह्मांडावर. हे 3 विश्वास पाळायचे बा आपल्या सर्वांना. कारण पहिल्यांदा स्वतः विचार करायचे की मी हे करू शकतो, आणि तुम्ही जे विचार करणार त्या विचारावर तुम्ही विश्वास पाहिजे तुमचा की बाबा हे मी करू शकतो. आणि हे आणि बघा मगासपासून शेटजींनी पण सांगितले, माळी सरांनी पण सांगितले, जे पेरणार तेच उगवणार. आता म्हटलं नाही आपण सर्वजण म्हणाले आता जे पेरणार तेच उगवणार. सगळेच विचार उगवत नाही लक्षून घ्या. तुमचे सगळेच विचार उगवत नाहीत. ज्या विचारावर तुम्ही फोकस करताय, जो विचार तुम्ही धरून ठेवताय, ते विचार उगवतात. त्यामुळे तुम्ही जे स्वप्न तुम्ही धरून ठेवायला पाहिजे. त्याला काय बरं आता इथं काय झालं, एक प्रकारची मशागत झाली आपली. काय झाली? मशागत झाली. तुम्ही जे लहान आधीपासून जे स्वप्न बघत आला, ठीक आहे, ते काय उगवलं नाही सांगा. कारण तुमच्या जमिनीची त्या मानसिकतेची व्यवस्थित मशागत कधी झालेली नाही लक्ष्मी. ठीक आहे, आता इथं मशागत झाली व्यवस्थित. इथं मशागत व्हावी नेमकं काय आहे ही प्रोसेस. ठीक आहे, आज तुम्हाला सांगतो डायरीचं, तुम्हाला सांगतो एक वाक्य इथं सांगितलेलं माहिती सरांनी. तुम्ही जर व्यवस्थित जर रेकॉर्ड जर करून घेतला असला तर परत जाऊन ते ऐकायचं. एक वाक्य सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखे वाक्य असतो. डायरी लिहायलाच पाहिजे. काय मग तुम्ही डायरी लिहायलाच पाहिजे. प्रश्न घ्या, ही डायरी आहेच बघा माझ्याकडे. आणि विकासची डायरी आणल्या. काय सर धंदा भारी नाही आणलं डायरी प्रश्न घ्या. कारण ती जी ऊर्जा डायरी घरात जाणार माने अडथळे येणार. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांनी डायरी माझ्याकडं. कारण मी माझ्या गाडीला काम आणलं. ते माळी सरने शिकवलं. मी काय म्हटलो, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. लक्षात तुमच्या मी काय म्हटलो. माळी सरांचा माझा विचार म्हणजे आमची चर्चा असते काय. माळी सरांनी मी एकच म्हटलं, सर वाचून श्रीमंत व्हायचं नाही, खर्च करून श्रीमंत व्हायचं. माळी सरांचं वाटलं. ठीक आहे, गाडीचं स्वप्न बघतो तुम्ही पुढच्या वर्षी. कुठल्या वर्षी? 2025 विजन बोर्ड 2025ला ही गाडी आज माझ्याकडे असणार. पण तुमचं बॉडी स्टोरी आणि कम्युनिकेशन लिहून घ्या. तुमची बॉडी स्टोरी आणि कम्युनिकेशन. हे पाळायचं बघा बस. तुमची बॉडी काय सांगते. जर तुम्ही बघा मी इथे उभारलो आलो आणि तुम्हाला सांगू काय स्वप्नाचं कसं असतं असं जर मी सांगालो तुम्हाला, लक्षात आहे बरोबर आहे ना. जर बॉडी अशी बॉडी ठेवून जर मी तुम्हाला सांगायला आलो, तुम्हाला कसं होईल सांग. काय कधी एकदा संपतंय, जेवणाच टायमिंग झाले आधीच असं होणार ना. तेव्हा बॉडी पण कशी पाहिजे आपली, एकदम उत्साही पाहिजे, ऍक्टिव्ह पाहिजे. कपडे सुद्धा आपले स्टँडर्डच पाहिजे. आम्हाला कोण विचारतंय, तुम्हाला जे बनायचं ना ते आतापासून तसे कपडे वापरायला चालू करा. लक्षात तुमच्या मी बॉडी 30% आपल्या व्हायब्रेशनमध्ये, आपल्या विचारामध्ये 30% काम आपली बॉडी करते. काय करते? बॉडी करते. आणि कपडे लक्षात तुम्ही सर्वांच्या लग्ना दिवशी कसं करताय? लग्न असल्यावर जुने कपडे घालताय काय? नवीन अंडरवेअर, नवीन बनेल, सगळं नवीन. का? ऊर्जा असते ना. आणि बघा ज्या दिवशी ऊर्जा असते आपल्याकडे त्यावेळी सगळं चांगल्या गोष्टी करतात आपल्याकडे. बरोबर आहे? ब्रह्मांड बघा, तुम्ही चांगलं राहिला, तुम्ही चांगलं ठेवला की सगळं तुम्हाला चांगलं भेटतं. वाढदिवसा दिवशी सगळ्या शुभेच्छा मिळतात की नाही? बघा कसं असते, राईट आहे काय? तर रोज वाढदिवस सगळं जगायचं. लक्षात तुमच्या सर्वांच्या बॉडी कळाली तुम्हाला. स्टोरी महत्वाची आहे. लई शॉर्टमध्ये सांगायचं तुम्हाला. निगेटिव्ह स्टोरी आता बंद करायची. काय करायच्या?
निगेटिव्ह स्टोऱ्या बंद करायच्या. ठीक आहे. निगेटिव्ह स्टोऱ्या म्हणजे कशाला निगेटिव्ह स्टोऱ्या? व्यवसायाबद्दल निगेटिव्ह स्टोऱ्या. व्यवसाय करणं तेवढं सोपं नाही. व्यवसाय हे करणं म्हणजे मार्केट तेवढं पहिल्यासारखं हे नाही आहे. लोक खराब आहेत. म्हणजे पैशामध्ये तेवढं सोपं नाही. तुम्हाला जे करायचं आहे तुमच्या स्वप्नाच्या बाबतीत ज्या गोष्टी येतात त्या बाबतीत कधीही निगेटिव्ह तुमच्या स्टोऱ्या असतात का म्हणे. सगळंच चांगलं आहे, सगळंच बेस्ट आहे. त्या स्टोऱ्या तुम्ही सगळ्या खूप आणि कम्युनिकेशन तुम्ही चांगलंच पाहिजे. तुमच्या बोलण्यातून तुमचं स्वप्न लोकांना दिसायला पाहिजे. बाबा इसमे कुछ तो दम आहे. जरी नसलं खिशात पैसे नाही 1 रुपये तर करोडची भाषा बोलायची. काय बोलायचं? करोडची भाषा बोलायची. ठीक आहे. मी काय बघा, मी सुरुवात ज्यावेळी केलं ना बापूजी, मी बरेचसे ट्रेनिंग केले आणि बघा लॉकडाऊनचा पिरियड होता आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला 3 विश्वास सांगितले मी आता. हां, हे डोक्यात फिट करून ठेवा. काय पुढचं एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. सर तो ब्रेटली नो ब्रुसली. ब्रुसलीने त्याचं स्वप्न लिहिलं होतं. काय लिहिलं होतं की मी या देशातला सर्वात मोठा सुपरस्टार होणार. त्याची पर्सनॅलिटी अशी होती आणि त्याला डायरेक्टरने काय म्हटले, अरे आम्हाला ॲक्टिंग करायला खूप आम्ही चांगले ॲक्टर आहे, तुला कसा हिरो म्हणून घे. तू म्हणा मी लिप खूप भारी आहे, बाहेर एवढे गोल्ड मेडल आहेत तेवढे गोल्ड मेडल आहेत म्हणून, तुला कसा हिरो करायचं. मग ब्रुसलीने काय केलं, स्वतःला एक पत्र लिहिलं किंवा मी ह्या वर्षात 10 वर्षामध्ये सुपरस्टार बनणार. आणि त्यानं स्वतःला एक पत्र लिहून ठेवलं. बघा मी काय त्याने त्याचं स्वप्न लिहून ठेवलं. मनात ठेवलेली स्वप्न मनातच राहतात. मनात ठेवलेली स्वप्न मनातच राहतात. जोपर्यंत तुम्ही ते पेपरावर उतरवत नाही तोपर्यंत ते वास्तव देत नाही. तुमची स्वप्न डायरीमध्ये लिहिणं म्हणजे बी पेरण्यासारखं आहे. स्वप्नाची बी पेरणी करण्यासारखं आहे. त्यामुळे तुमची स्वप्न लिखितच पाहिजेत. त्याला तुम्ही हलक्यावर घेऊच नका. डायरी पहिला नवीन घ्या. आता घ्यायची आजी सरांनी खायला आज आणले डायरी एक पुस्तक किती घ्यायची हा बी पेरण्यासारखं बी पेरण्यासारखं आहे. मला करोडपती व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे. विचार काय प्रत्येक क्षणाला बदलतात. बरोबर आहे का हो? बरोबर की नाही? मला करोडपती व्हायचं आहे, मला करोडपती व्हायचं आहे. करोडपती एका मरतोय, काय करायचं पैसे म्हणून गेलं नव्हतं. म्हणजे विचार हे बदलणार, मन बदलतंय, पण लिहून ठेवलेली स्वप्न ही बदलणार, हे काम करणार. कारण शेटजींसाठी आता टाळ्या होऊन जाऊ. अशी टाळी नाही, अशी टाळी नाही, खणखणी टाळी व्हायला पाहिजे. तिने एवढं जबरदस्त एक वाक्य सांगितलं शब्दाबद्दल. शब्द हे अक्षय असतात, अक्षर असतात आणि ब्रह्म असतात. ती उगवणार म्हणजे उगवणारच, ती उगवणार म्हणजे उगवणारच. ब्रुसलीने सर 2 मिनिट थांबा. ब्रुसलीने त्याचं स्वप्न लिहून ठेवलं की मी त्यांना काय लिहिलं होतं, मी 1970 पर्यंत सुपरस्टार बनणार म्हणजे बनणार. 1960 साली पत्र लिहिलं. किती? 1960 साली. 1963 साली त्याचं स्वप्न पूर्ण झालं, तो सुपरस्टार ब्रुसली. हा जॅक केनफिल्ड हा मुंबईला येत आहे आज. कधी? फेब्रुवारीमध्ये मुंबईला येत आहे. सेल्फी काढण्यासाठी 35,000 रुपये तिकीट आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी 35,000 रुपये तिकीट. कार शाळेची फी 4,000. किती? 4,000. सेल्फी काढायला तर 35,000. मी का आणलं हे तुम्हाला सांगू. हे सगळे हे माहितीने सांगितलं ह्या पुस्तकातलं सारच आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, हे डायरी लिहिणं असू दे, हे असू दे, हे जे पॉईंट आहेत तुम्ही आज जे काही नोट्स काढलाय सगळे ठीक आहे. किंवा बापू पण सांगते 4 गोष्टी ह्या पुस्तकात. हे जे पुस्तक आहेत ना, जॅक कॅनफिल्ड असू दे किंवा हे नेपोलियन. बघा हे नेपोलियननं 20 वर्ष रिसर्च केला. किती वर्ष केला? 20 वर्ष. सक्सेस कसं व्हायचं त्यानं 20 वर्ष रिसर्च केला. किती वर्ष केलाय? 20 वर्ष. आणि 25,000 लोकांचा अभ्यास केला. किती? एक विचार करा तुम्ही, आपण किती लोकांचा अभ्यास नाही. सिरियसली बघा,
आपल्याला अभ्यास या माणसाने स्वतः बोलले या आमचा अभ्यास करा, हे आमचे नोट्स आहेत घ्या. नोट्स पण करायला लागत नाही. तुम्ही लक्षात आलं का मी काय म्हणतो तुम्हाला? मग हे अशाच लोकांनी काय केले की त्यांना जे हे झालेलं आहे त्यांनी हे लिहून त्यांनी नोट्स काढून ठेवलेत. त्यांनी काय सांगितले, जे सांगितले नाही जिथे तुम्ही नोट्स काढला हे तर मी लिहून दिले बघा सगळं तुम्हाला. आता स्वप्न लिहून ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. याच्या पलीकडं स्वप्न पूर्णसाठी सोपी पद्धत कोणतीच नाही या जगात. तुम्हाला सांगतो आत्ताच्या घडीला, आत्ताच्या पिढीला सगळ्यात सिंपल एवढं यश लवकर मिळण्यासाठी एवढं, कारण का आता जगात सगळं एका क्लिकमध्ये सगळंच मिळतं. बरोबर आहे ना? त्या काळात त्या लोकांना पुस्तकाशी भेटले नाहीत. आज ऑनलाईनला पुस्तक ऑर्डर द्या लगेच मिळते, तुमचे 2 दिवसात घरी पोच. बरोबर आहे सर? किती सोपं आहे बघा, किती सोपं आहे यश मिळवण्यासारखं. मग मला सांगायचा मुद्दा काय माहिती का, आपण स्वप्न मोठी बघायला पाहिजे, विचार मोठे व्हायला पाहिजे आणि काय पाहिजे, स्वतःवर आपण काय ठेवायला पाहिजे, स्वतःवर आपण विश्वास पाहिजे. ठीक आहे. मग एवढं सगळं सांगण्याचं तात्पर्य काय माहिती का, मी काय केलं, मी पण माझं स्वप्न लिहून ठेवलं की मला 10 लाख लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करून आणायचं आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लिहून ठेवलं मी आणि त्यावेळी लिहून ठेवलं होतं लक्ष्मी. ठीक आहे. लिहून ठेवलं तसं मी कृती पण तसं करतो, मी माझा अभ्यास पण चालू होता. पण जोपर्यंत तुमची तेवढी लायकी वाढत नाही है ना, तोपर्यंत तेवढं ते निसर्ग देत नाही. आपण आपली लायकी वाढवायची. काय करायची आपण? आपली लायकी वाढवायची. लायकी कशी वाढवायची? अशा लोकांच्या संपर्कात राहा. त्यांनी जे करतात ना ते कॉपी करायचं. एवढं सिंपल फॉर्म्युला त्यांनी त्यांचं फक्त कॉपी करायचं. त्यांनी काय म्हटले आज, अहो तुम्हाला सगळ्यांना पैसे पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना पैसे. माळी सर पोट तिटकीनं सांगितले की तुम्ही पैचा हिशोब ठेवा. लक्षात घ्या, हा इथं आलेला सार्थक सर्वांनी ते पैचा हिशोब करायलाच पाहिजे. पैसा पाहिजे ना, ते करायलाच पाहिजे. ह्याला हलक्यावर घेऊन लक्षात घ्या. मी तुमच्या लक्षात सर्वांच्या मला काय सांगायचं आहे ते. ठीक आहे. तर मी पण मला स्वप्न लिहून ठेवलं. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या स्वप्नाशी बांधिलकी राहता, काय म्हणतो मी, बांधिलकी राहता. म्हणजे आता सरांनी सांगितले आम्हाला उशीर झाला, पण माझे सर म्हणले की आम्ही सगळ्यांना स्वप्न डिक्लेअर करायला सांगितलं. बरोबर आहे ना? सांगितलं ना? आता मी केलं डिक्लेअर. संधी सोडली काय मी संधी सोडली काय? तुम्ही सांगत नाही. माझ्या दिसलं लागलं तर मी स्वप्न सांगितलं, माझ्या स्वप्न दिसलं लागलं तर काय करायचं? आणि ते अचिव्हमेंट झालं असेल तर शंकाच पडते. अजिबात शंका घेऊ नका. काय होईल ते होईल. कोण फाशी चोरणार आहे काय? मी आज सांगतोय, अजून पुढचं वर्ष 2026 आणि आज पण सांगतोय मला 10 लाख लोकांच्या जीवनावर परिवर्तन करायचं. झाले लाखच्या वर गेले आता. पण सांगायचं परमिती का मी काय, तुम्ही लिहून ठेवल्याशिवाय, तुम्ही ज्यावेळी लिहून ठेवता ना तशी लोक, तुम्ही ज्यावेळी तुमचे विचार तुमची स्वप्न लिहून ठेवता, नुसतं लिहून ठेवत नाही, ज्यावेळी तुम्ही धरून ठेवताय, त्या विचारांना स्वप्नांना धरून ठेवताय ना, त्यावेळी तुम्हाला तशी लोक, तशा घटना, तशी पुस्तकं, तसे युट्यूब व्हिडिओ, तसे कोच, सगळं काही मिळायचं होतं. लक्षात तुम्ही सर्वांच्या गुगलवर टाका कोमट पाण्याचे फायदे. काय टाका? कोमट. तर तुम्हाला एक 25,000 लिस्ट येते. किती येते? कोमट पाण्याचे फायदे. आणि दुसराच प्रश्न टाका कोमट पाण्याचे नुकसान, ते पण येते. लक्षात तुमच्या मी काय म्हणतो, म्हणजे तुम्ही जे बघताय ना तेच तुम्हाला देते निसर्ग. ठीक आहे. तर मी काय म्हणतो तुम्हाला सर्वांना, भले तुम्हाला विजन अजून क्लॅरिटी येत नसेल, मी काय म्हणलं स्पष्टता येत नसेल, पण मी काय तुम्हाला सांगू काय, जी सक्सेसफुल लोक झाली त्यांच्यामुळे एक स्पष्टता होती, एक क्लॅरिटी होती की मला काय करायचं. हे बघा, तुम्ही तर सकाळी ते यालायचं, हो तुम्ही सर्वजण यालायचं, आणि वाटेत काय झालं, एकट्याने काय केलं, तुमच्या गाडीवर शेण मारलं. काय मारलं? काय केलं? शेण फेकून मारलं. मग तुम्ही त्याचं भांडं बसणार का, तू माझ्या गाडीवर शेण मारला स्वभाव म्हणून. तुमच्यासाठी काय महत्वाचं होतं? तिथं वेळेवर येणं महत्वाचं होतं. बरोबर आहे ना? समजा तुमचा एक मित्राच्या घरी गेला आणि अचानक त्याच्या छातीमध्ये त्याला एकदम कळ आली, तुम्ही गत बसणार, अरे वा किती छान कळ आली म्हणणार आहे का? काय करणार आहात तुम्ही? त्या मित्राला गाडीत घालून तुम्ही जाणार आहे आणि वाटेत माळीसर भेटले. माळीसर तुमचं लेक्चरला भारी होतं, तिकडे योग मारायला म्हणणार आहे का तुम्ही? त्यावेळी माळीसर जरी असले, बापू जरी असले, तुम्ही थांबणार, कारण तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे? बरोबर आहे ना? ते तुमचं मित्राला तिथं पोहोचणं महत्वाचं आहे. तसं ना, तुम्ही जे स्वप्न बघायला आहात, तुम्हाला जे अचिव्हमेंट करायचं आहे, ते एक प्रकार ते तेवढं महत्व द्यायचं.
कोण पण भेटला कसं पण भेटला चला काय काय अजिबात नाही. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? तो दवाखाना महत्वाचा आहे. तो दवाखाना महत्वाचा. लक्षात आलं तुमच्या? मला काय सांगायचं ते? तर वाटेत तुम्हाला कोणी पाय खेचतील, शेण मारतील, दगड मारतील, पहिलं स्वप्न पूर्ण करतो मग तुझं समाचार. कारण तुझ्याशी गुद्दाड्याला आता मला वेळ अजिबात नाही. लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या? त्यामुळं आपल्या इथं जे आपण एकत्र आलेलो आहोत, लक्ष्मी घ्या व्यवस्थित आतापर्यंत झालं. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला क्षमा करा. काय करा? स्वतःला कोणीही सर्व गुण संपन्न जगात कोणीही सर्व संपन्न. लता मंगेशकरला क्रिकेट खेळ म्हटलं होणार आहे का? सचिनला गाणं म्हणून म्हटलं तू सक्सेस झाला असता काय? प्रत्येकामध्ये एक स्ट्रेंथ पॉईंट आहे, प्रत्येकाने एखादा विकनेस पॉईंट आहे. त्यामुळं तुम्हाला खरंच सक्सेस व्हायचं असेल तर माझ्यातला स्ट्रेंथ पॉईंट काही ओळखला पाहिजे. तुमच्यातला स्ट्रेंथ पॉईंट. आणि तो स्ट्रेंथ पॉईंट कधी ओळखणार तुम्हाला सांगा? तुम्ही ज्यावेळी अशा लोकांच्या संगतीत राहताय ते तुम्हाला प्रेरणा देतात की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, करायला. आणि तुम्ही ते लिहायला चालू करा. तुम्ही डायरी लिहायला चालू करा. रोज कुठं लिहायला चालू करा. ऑटोमॅटिक तुम्हाला ते ब्रह्मांड तुम्हाला ते सगळं बहाल करतो. ठीक आहे? थोडक्यात कळालं मला काय सांगायचं आहे ते? समजलं थोडक्यात? ठीक आहे ना? काय शंका असते विचारू शकता.